इथून सरळ आतमध्ये जावे लागते। इथून आतमध्ये गेल्यावर समोरचं दिसणारं दृश्य मनावर राज्य करतं। हा मठ दिसतोय आणि इतका अप्रतिम असा व्ह्यू तुम्हाला बघायला या साईडला मिळेल। बघू शकता व्ह्यू, वाह। आज आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठाला भेट देण्यासाठी चाललो आहोत। हे असे रंकाळाजवळून जो गगनबावडा रोड गेलेला आहे त्या रोडने 57 किलोमीटर अगदी सरळ आपण गगनगिरी महाराजांच्या मठाकडे जातो। नमस्कार, मी दुर्गा पारकर। म्हणतात ना, भ्रमंतीला जात असताना सफरची मजा घ्या। अशा प्रकारे सफर खूप सुंदर होता। हा असा एक मोठा चौक येतो। इथेच गगनबावडा बसस्थानक आहे आणि ही समोर जी कमान दिसते परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम प्रवेशद्वार। इथून सरळ आतमध्ये जावे लागते। इथून आतमध्ये गेल्यावर समोरचं दिसणारं दृश्य मनावर राज्य करतं। इथूनच गगनगिरी महाराजांचा मठ दिसतो आणि हे असे वरच्या बाजूस महादेवाचे मंदिर दिसते। मित्रांनो, आज आपण गगनगिरी महाराजांच्या मठाकडे चाललेलो आहोत। बघू शकता तुम्ही हा मठ दिसतोय आणि इतका अप्रतिम असा व्ह्यू तुम्हाला बघायला या साईडला मिळेल। बघू शकता व्ह्यू, या ठिकाणी आल्यानंतर एक म्हणावंसं वाटतं की जीवनामध्ये दुःख खूप आहेत, पण हा नेचर आणि हे निसर्ग पाहिल्यानंतर असं वाटतं की सर्व दुःख या ठिकाणी विसरलं जातं। तुम्ही एकदा या ठिकाणी भेट द्या। कोल्हापूर सिटी पासून अगदी 50 किलोमीटर 55 किलोमीटर अंतरावर हा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल। दत्त मंदिर आहे, भक्तिमय वातावरण आहे, छान वाटतं या ठिकाणी। तुम्ही येऊन पहा, अतिशय भारी व्ह्यू आहे, वाह। गाडी पार्किंगसाठी इथे तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही। चला, आता आपण पोचलो आहोत। हे असे एका बाजूस निसर्गरम्य वातावरण आणि इथून या पायऱ्या मोजत आम्ही मठावर जाणार आहोत। पुढे आम्ही पायऱ्या किती आहेत ते सांगू। जणू स्वर्ग पाहतोय की काय असे वाटते। हा निसर्ग, हे मठ पाहिले तर निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे अशी जाणीव होते। पायऱ्या चढून गेल्यावर समोरच गगनगिरी महाराजांचे मंदिर दिसते। प्रथम आपण दर्शन करून घेऊ। हे इथे असे महाप्रसादासाठी रांगेत लोक उभे आहेत। महाप्रसादाची सोय अतिशय नियोजनबद्ध आहे। हे असे वर ध्यान मंदिराकडे जाण्यासाठी मार्ग आहे। चला तर मग आपण ध्यान मंदिराकडे जाऊ। आता आपण थोडी गगनगिरी महाराजांच्या विषयी माहिती जाणून घेऊया। गगनगिरी महाराजांचे मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर। महाराजांचा जन्म 1906 रोजी झाला।
पण दुर्दैवाने महाराज 3 वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. नंतर 2 वर्षांनी वडिलांचेही छत हरपले. आई वडील दोघेही स्वर्गवासी झाल्याने वयाच्या 6व्या वर्षी महाराजांनी घर सोडले. नंतर महाराज नाथ संप्रदायात आले. गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायाचे प्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात. गगनगिरी महाराज हे नाथ संप्रदायाचे प्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात. त्यांना दत्त अवतार मानले जाते. ते एक जलतपस्वी म्हणून प्रसिद्ध होते. सतत पाण्यात तपश्चर्या केल्यामुळे त्यांचे पाय माशांनी खाल्ले होते. अशी तपश्चर्या फक्त योगीच करू शकतात. ही जलतपश्चर्या गगनबावडावर करीत होते. तेथे अनेक हिंस श्वापदे होते, तरी देखील कित्येक तास ध्यान लावून बसत असत. महाराजांनी हिमालय, गंगेचे खोरे येथेही तपश्चर्या केली. 1932 ते 1940 मध्ये दाजीपूरच्या अरण्यात अरण्य निवास तप केला. गगनगिरी महाराजांनी कायम निसर्गाचे संवर्धन, निसर्गाची निगा राखावी असे आपल्या भक्तांना सांगत असत. ते स्वतः निसर्गप्रेमी होते. महाराजांनी अनेक वर्षे व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन केले. निसर्गाचा आदर करा, निसर्ग जपा अशी शिकवण महाराजांची होती. जगा आणि जगू द्या हा संदेश महाराजांनी कायम प्रसारित केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मित्रांनो, इथं महादेवाचं मंदिर आहे आणि इथं तुम्ही बघू शकता व्ह्यू किती छान आहे आणि वारं इतकं जोरात सुटलेलं आहे. इथं तुम्ही बघू शकता या साईड निसर्ग आहे म्हणून आपण आहोत. निसर्ग इहलोकी, निसर्ग भूलोकी, निसर्ग सर्वव्यापी एक तत्वाचा, निसर्ग सर्व कर्म, निसर्ग हेच वर्म, निसर्ग देई धर्म एक शब्दी. आता आपण गगनगिरी महाराजांच्या मठाविषयी जाणून घेऊया. गगनगिरी महाराजांचे अनेक मठ आहेत. पुण्यामध्ये धनकवडी, तळवडे, त्र्यंबकेश्वरला, तसेच कोल्हापुरात गगनबावडा येथे, मुंबईला मनोरी येथे, संगमनेर, दुधेश्वर येथे अशी अनेक मठ आहेत. या व्हिडिओमध्ये पाहत आहात ते कोल्हापुरातील गगनगिरी मठ आहे. येथे जवळजवळ 188 पायऱ्या आहेत. आता आपण जाणून घेऊ या गगनगिरी महाराजांची समाधी कुठे आहे. गगनगिरी महाराजांनी 4 फेब्रुवारी 2008 साली पहाटे 3:30 वाजता रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे गगनगिरी महाराज योगाश्रम, पाताळगंगा तीर्थक्षेत्री आश्रमातील पर्णकुटीत देह ठेवला व तिथेच त्यांची समाधी आहे. महाराजांनी सांगितले आहे की स्वार्थामध्ये सर्व दुःखाची बीजे साठलेली असतात. उदार माणसाचे वैभव कधीही कमी होत नाही. म्हणून स्वार्थी बनू नका, निस्वार्थी व्हा. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.